विकास आता 10 वर्ष झालेलाच नाही आहे, पण आता जयश्री कांबळे या आमच्या हक्काचं एक उमेदवार आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि हक्काचा माणूस असल्यामुळं आम्ही इथं कधी पण येऊ शकतोय. जयश्री कांबळे उमेदवार ह्या चांगल्याच आहेत, त्यामुळे ते जर निवडून आल्या तर भरपूर विकास करणार. त्या शिवराज पाटलांनी आणि विजू कांबळेंनी मिळून दोन्ही प्रभागाचा 20 प्रभागाचा विकास केलेला आहे. त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांनी भरपूर काम केलेले आहेत. जयश्री काकी आणि विजयदादांचं असं काम आहे की गरीबातल्या गरीब माणसाच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना सर्वसामान्य माणसांना मान देणारी माणसं आहेत. विकास विजय कांबळे त्यांनी भरपूर केलेला आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून द्यायचा विचार करत आहे. ते काम करणारे आहेत, त्याचा काही प्रश्नच नाही, त्या करतील. पण त्यांच्या हातात काही सत्ता नसताना आमच्या झाकेला ती उभा राहिलेले. आता तिने निवडून आल्यावर पण करणार, त्यामुळे त्यांना आम्ही हक्काचं मतदान करणार. त्यांचा विजय हा आम्ही निश्चितपणे घडून आणणारा निश्चितच आहे. त्यांनी जर निवडून आलं तर नक्की 100% काम करणार आहे. आमच्या लेडीजसाठी त्या भरपूर प्रयत्नशील असतात प्रत्येक वेळेला. आमचं जे उमेदवार आहे जयश्री कांबळे त्यांच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा पूर्ण होणारच त्याची आम्हाला खात्री. ह्याच भागाचा नाही तर भरपूर भागांचा ते विकास करणार ही फुल्ल गॅरंटी आहे. आम्ही त्यांना भरघोष मतांनी निवडून द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून आम्ही निवडून देणार. आमचं म्हणजे हक्काचा माणूस आहे आणि ते येणारच ही आम्हाला खात्री आहे. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरात आपल्याला निवडणुकांची लगबग पाहायला मिळते. 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील अनेक प्रभागांमध्ये जातोय, तेथील समस्या जाणून घेतोय, नागरिकांना होणाऱ्या नगरसेवकांकडून असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच अनुषंगाने मी पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. प्रभाग क्रमांक 20 मधून काँग्रेस पक्षाच्या जयश्री कांबळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्याविषयी या प्रभागातील नागरिकांची काय काय मते आहेत जाणून घेऊयात सविस्तरपणे. महापालिकेची काकी निवडणूक होते, काय सांगाल, विकास झालाय का? शिवराज पाटलांनी आणि विजू कांबळेंनी मिळून दोन्ही प्रभागाचा 20 प्रभागाचा विकास केलेला आहे आणि त्यांनी देवकार्याचं भरपूर काम केलेलं आहे. गणपतीच्या ह्याच्याबद्दल आम्हाला भरपूर त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आमच्या कॉलनीत तरी फारच त्यांनी कचरा कधीही हे करू दिला नाही. काय असेल ते घाण तण वगैरे असं ते काढता येईल तेवढं त्यांनी शक्यतो काढलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना भरघोष मतांनी निवडून द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्यांनाच का निवडून देणार? कारण का ते उमेदवार आम्हाला आवडतात ना, त्यामुळे त्यांना आम्ही निवडून देणार आहे आणि त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून आम्ही निवडून देणार. काय विकास काम केलं? विकास कामं त्यांनी म्हणजे छोटे मोठे काय असेल आमचे जे हे त्यांच्या हातात काही सत्ता नसताना आमच्या झाकेला ती उभा राहिलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे जयश्री कांबळे यांची? जयश्री कांबळे यांची काम करण्याची पद्धत अगदी योग्य पद्धतीनंच त्या करतात आणि व्यवस्थित येणं पार पाडतात. काकी अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, इथल्या समस्या काय आहेत? इथल्या समस्या भरपूर आहेत. गटारीच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत. रस्ते चांगले करायला पाहिजेत. आता जर निवडून येणे आले तर आम्हाला सगळे रस्ते, गटारी सगळ्या समस्या या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. आम्ही शिवराज फाउंडेशनच्या विजय कांबळे यांच्या फाउंडेशनच्या मार्फत त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांनी भरपूर काम केलेले आहेत. काय आता तिने निवडून आल्यावर पण करणार, त्यामुळे त्यांना आम्ही हक्काचं मतदान करणार. भरपूर मतदान करून त्यांना भरघोस मतांना निवडून देणार. नक्कीच या प्रभागातून जयश्री कांबळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? जयश्री कांबळे उमेदवार ह्या चांगल्याच आहेत, त्यामुळे ते जर निवडून आल्या तर भरपूर विकास करणार. त्यामुळे हा आमचा विश्वास आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? भरपूर चांगली आहे त्यांची. ताई, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, इथल्या समस्या काय आहेत? इथल्या समस्या तशा रस्त्यांच्या गटारींच्या सगळ्याच आहेत, पण आमच्या भागात रस्त्यांचे पूर्ण खळगे म्हणा खड्डे भरपूर प्रमाणात होते. पण कोणतीही सत्ता नसताना विजयदादांनी जयश्री काकींच्या मुलग्याने विजयदादांनी कोणतीही सत्ता नसताना रस्त्यांच्या तिथे खड्डे असतील ते खड्ड्यांच्या जागी बुरुम टाकून मुजवणे, कुठे आसकड असं वाढलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तिथं डोजर लावून स्वतः आपण तिथं राबून गटरे नाले वगैरे सगळे मुजलेले होते ते नाले स्वच्छ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि जयश्री काकी आणि विजयदादांचं असं काम आहे की गरीबातल्या गरीब माणसाच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना सर्वसामान्य माणसांना मान देणारी माणसं आहेत. नक्कीच
एकंदरीत त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे काय होय सांगाल? एकदम चांगलं. काम करण्याची पद्धत म्हणजे असं आहे की त्यांनी कोणताही हा माणूस लहान आहे हा माणूस मोठा आहे हा कधीच असा विचार करत नाही. दोघंही करताना प्रत्येक माणसाला सर्वसामान्य समजून त्या माणसाला प्रत्येकाला मान देऊन त्याची समस्या जाणून घेतात आणि त्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या सोबत राहतात आणि ते काम पूर्ण करतातच आणि त्यांचा विजय हा आम्ही निश्चितपणे घडवून आणणारा निश्चितच आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना लोकांची लोकप्रियता लाभते काय सांगाल याबद्दल? खूप लागते म्हणजे त्यांचा विचार कसा आहे हा मोठा माणूस आहे हा गरीब माणूस आहे असं त्यांनी दुजेभाव कधीच केलेला नाही. त्यांनी पूर्ण तळागाळातील माणसापर्यंत पोहोचल्यात आणि सगळ्यांना सर्वसामान्य माणसापासून ते गरीब श्रीमंत असेल त्यांना समान वागणूक देतात. त्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा खूप प्रमाणात आहे. नमस्कार काकी. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होते काय सांगाल विकास झालाय? विकास विजय कांबळे त्यांनी भरपूर केलेला आहे आणि आम्ही त्यांनाच निवडून द्यायचा विचार करत आहे. कारण त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, सुधारणा पण भरपूर केलेल्या आहेत आणि आमचा पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. नक्कीच कोणतेही पद नसताना तिने अनेक विकास कामं होय, केले. होय. काय सांगाल काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? एकदम भारी, एकदम छान. असं कुणाला तिने असं अगदी रिस्पेक्ट देतात सर्वांना, लहान मोठं असं गरीब श्रीमंत त्याचं काही तिने हे करत नाहीत, दुजेभाव कधी केलेला नाही. त्यामुळे सर्वांना तिने रिस्पेक्ट पण चांगली देतात. जयश्री कांबळे या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्या खूप चांगल्या आहेत, स्वभावानं पण चांगल्या आहेत आणि माणुसकीला पण खूप एक भारी बाई आहे ते. त्या निश्चित निवडून येणार, त्या आमची खात्री आहे. काय सांगाल काकी विकास झालाय का? विकास त्यांनी केलाय तसा विकास म्हणजे थोडा कोणी केलाय केला? कधी पण त्यांनी आणि असतात सगळ्यांच्या समोर कुणाचे काय हे आहेत अडचणी आता या आहेत. प्रभागातून जयश्री कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांनी सगळ्यांच्या म्हणजे समस्या सोडवण्याच्या ह्याच्यात असतात एकदा किंवा चौकशी करतात कोणाची काय आहे कसं आहे ते काय असलं तरी पण. म्हणून आम्ही आता इथं आलोय की आमच्या हा भागाला पण रस्त्याला भरपूर झाडी वगैरे आलेले आहेत आणि आसकट पण झालंय, जाता येत नाहीये. मग ते आमच्या वेळ स्वच्छ करून द्यावं म्हणून आम्ही पण आता चाललो. आम्ही सकाळी जाणार होतो त्यांच्या घरी सांगायला, ते आता इथं म्हटल्यामुळे सांगायचं म्हटलं की त्याकडे नमस्कार काकी काय सांगाल? तेच आमच्या श्रीमान योगी नगर आहे की नाही, पूर्ण आमचा राधाकृष्ण नगर तिथून ते सुरू होते 81 आहे की नाही. मग तो प्लॉट एवढा खराब आहे. आज आम्ही 15 वर्ष झालं 20 वर्ष झालं इथं आलोय पण त्यांनी अजिबात म्हणजे लक्ष दिलेलं नाही. जो तो निवडून येतो तेवढ्या पुरतं आपलं हे करतात, नंतर काही केलेलंच नाहीये. त्यासाठी आम्हाला तो प्लॉट स्वच्छ करून पाहिजे, रोड स्वच्छ करून पाहिजे, एक लाईटचा पण तिथं एक डाम पाहिजे. संपूर्ण सापांचं साम्राज्य आहे त्या ह्याच्यामध्ये, तर तेवढं आमचं ते काम करा. बाकी काय या निवडणुकीच्या रिंगणात जयश्री कांबळे आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल? ते काम करणारे आहेत त्याचा काही प्रश्नच नाही आणि त्या करतील पण, त्याचं काही हे नाहीये एवढं, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. घरात पाणी दारात म्हणा येते. या प्रभावातील समस्या म्हणजे कसं आहे ते आम्ही जे रस्त्याने जातो रस्ता नाही आहे व्यवस्थित, आम्ही स्वतःहून तिथला रस्ता करून घेतलेला आहे आणि मेन म्हणजे तिथं साप वगैरे हे होते. वड्याची पाणी सुद्धा कसं आहे पाणी येते तिथं असं आहे आणि तिथे साप वगैरे फिरतात. काय सांगाल आता या प्रभागातून जयश्री कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल? त्यांनी जर निवडून आलं तर नक्की 100% काम करणार आहे. असं का वाटते? असं म्हणजे आमच्या माहितीच आहे, इथं प्रभागातलीच आहेत, आमच्या ओळखीच्या आहेत, त्यामुळे ते 100% काम करणारच ते. काय सांगाल या प्रभागाचा विकास झालाय का? नाही, ह्या प्रभागाचा विकास अजिबात झालेला नाही आहे. काय काय समस्या आहेत येथील? भरपूर समस्या आहेत, रोड्स आहेत, गटरी आहेत, म्हणजे आजूबाजूचा कचरा. आता हे बाग आहे ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे कचरा वगैरे आहे, इथं सगळी सोय व्हायला पाहिजे. विकास आता 10 वर्ष झालेलाच नाही आहे, पण आता जयश्री कांबळे या आमच्या हक्काचं एक उमेदवार आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि हक्काचा माणूस असल्यामुळं आम्ही इथं कधी पण येऊ शकतोय. यांच्याकडनं आम्हाला भरपूर आत्ता फंडातनं वगैरे हे झाले, आत्तापर्यंत विकास म्हणा किंवा डोनेशन मार्फत थोडंसं सहकार्य झालेलं आहे. आता इथनं अपेक्षा आमच्या आहेत की रस्ते किंवा कॅमेरे म्हणा, रस्ते आणि गटरी, कचरा, बागेचं थोडं मुलांना खेळणी वगैरे अशी हे व्हावं एवढी अपेक्षा आहे.
जयश्री कांबळे या काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल म्हणजे त्या काकींचा स्वभाव चांगला तर आहेच, पण आमच्या लेडीजसाठी त्या भरपूर प्रयत्नशील असतात प्रत्येक वेळेला काम करण्यासाठी. आणि विजय कांबळे हे तर सगळे उपक्रम राबवतच असतात प्रत्येक वेळेला. आणि प्रत्येक क्रम ज्याला चालू असतो त्याला आम्ही सगळ्या लेडीज इथं येत असतो. त्यामुळं त्यांच्याकडनं आमच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या निश्चित आमच्या पूर्ण करतील ही सुद्धा खात्री आहे. कांबळे कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? खूप चांगली आहे. प्रत्येक वेळी जरी आम्ही आलो कुठली समस्या घेऊन विजय कांबळे यांच्याकडं, तर आम्हाला ते सहकार्य करतात किंवा मार्गदर्शन करतात. जिथं जे योग्य आहे तो योग्य निर्णय घेऊन आम्हाला त्यात सहकार्य ते करतात. विकास झालेला नाही आहे सोडा अजिबात. रस्ते, अंतर्गत रस्ते आमच्या कॉलनीचे ते झालेले नाही आहेत. गटरींची सोय नाही आहे, कचरा उठाव होत नाही आहे. कचरा आणि म्हणजे मुलांना खेळण्यासाठी हे गार्डन आहे, तर इथं झाडीची कमतरता भरपूर आहे. गार्डन वाटतच नाही आहे. त्यामुळं हे आमचं जे उमेदवार आहे जयश्री कांबळे त्यांच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा पूर्ण होणारच याची आम्हाला खात्री आहे. त्यांना एवढी पसंती का? आमचं म्हणजे आम्ही हक्काचा माणूस आहे, आमच्या कॉलनीचा आहे म्हणून असं नाही, कारण इतर कुठूनही कोण येईल त्यांना ते भरपूर मदत करतात. समस्या सांगितली की त्याचा म्हणजे विजूकडून आणि त्यांच्याकडून सांगितलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या म्हणजे गोष्टीचं हे झालेलं असते, सोल्युशन निघालेलं असतं. काम करण्याची पद्धत कशी आहे कांबळे कुटुंबियांची? काम करण्याची पद्धत म्हणजे आता जर आम्ही त्यांना एखादं आज काहीतरी सांगितलं की आज आमच्या इथं म्हणजे असं म्हणजे गटरवाले आलेले स्वच्छता करायला वगैरे, तर आज सांगितलं तर ते दुसऱ्या दिवशी ते नियोजन लावतात. त्यामुळं आमचं म्हणजे हक्काचा माणूस आहे, ते येणारच ही आम्हाला खात्री आहे. काय सांगाल, येथील विकास झालाय का? हो, झालेला आहे. बाहेरच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर विकास केलेला आहे विजय साहेबांनी. आणि जेव्हा जेव्हा मी कॉल करेल तेव्हा तेव्हा त्यांनी भरपूर वार्डामध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि जे जयश्री कांबळे आहेत आणि विजय साहेब आहेत ते खूप अतिशय म्हणजे चांगले आहेत की प्रत्येक गोष्ट त्यांनी मनावर घेऊन सगळं काम केलेलं आहे. आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की ते निवडून येणार आणि आमच्या एवढ्या सगळ्या भागांचा, ह्याच भागाचा नाही तर भरपूर भागांचा ते विकास करणार ही फुल्ल गॅरंटी आहे. तेच निवडून येतील असं का वाटतं? असं वाटतंय म्हणजे त्यांनी की प्रत्येक जण जे आम्ही सांगतो ते होत नाही, पण त्यांना जे सांगितलेलं काम ते लगेच काम होतं त्यांच्या फाउंडेशन मार्फत किंवा या स्वतः मार्फत ते करू शकतात. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे त्यांची, कारण ते कोणती गोष्ट नाही हा शब्द नाही आहे आणि जे सांगितलंय ते काम त्यांचं होणारच आणि झालेलं आहे काम. निवडणूक होत आहे, काय शहरातील समस्या काय आहेत? पाण्याची टंचाई आहे, म्हणजे दुपारी 2 वाजता येते ते संध्याकाळपर्यंत असते, पण आमच्या इकडे बारीकच असते पाणी, फोर्स एवढं काय नसतं. काय वाटते की या प्रभागातून जयश्री कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल? काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? आहे, चांगली आहे. काय सांगाल, विकास झालाय का? थोडाफार झाला, अजून थोडा झाला पाहिजे. रस्ते वगैरे व्यवस्थित ते करून दिले पाहिजे. मुलांसाठी जिम वगैरे काहीतरी खेळण्यासाठी झालं पाहिजे. बाग इथं आहे खरं, तिथं एवढं काय झालेलं नाही अजून. मुलांना, वयस्कर लोकांना इथं बसण्यासाठी वगैरे थोडंफार काहीतरी करावं अशी इच्छा आहे. जयश्री कांबळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? आहे, चांगले आहेत, काम करतात. अजून थोडं करून द्यावं, ज्या काही समस्या आहेत ते करून द्यावं. या ग्राउंडमध्ये लहान मुलांसाठी काहीतरी करावं, म्हणजे सुट्टीच्या दिवशी पोरं संध्याकाळी खेळायला असतात इथे, त्याच्यामुळे काहीतरी केलं म्हणजे मुलं खेळत असतात. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणारे प्रश्न, नागरिकांना नेमका कसा उमेदवार हवाय, नागरिकांना निवडून येणाऱ्या नगरसेवकाविषयी काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. या प्रभागातून प्रभाग क्रमांक 20 मधून जयश्री कांबळे यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता असलेला आपल्याला या संवादातून जाणवतंय. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.